नमस्कार महाराष्ट्र, मी आकांक्षा चावडेकर. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात पुण्यातल्या एका मोठ्या बातमीनं. पुणे बांधकाम व्यावसायिक आत्महत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर येतेय. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलाय. सोमवारी त्यावरती सुनावणी होणार आहे. खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर पती पत्नी यांच्यासह 14 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावरती सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. याच सगळ्या संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी. मंदार, काय अधिकचे तपशील मिळतात? रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी वकिलांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या अर्जावरती सोमवारी दुपारनंतर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर न्यायालय याबद्दलचा निर्णय देणार आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी यांचा शोध घेत आहेत आणि जो अधिकार असतो अटक टाळण्यासाठीचा, अटकपूर्व जामीन मिळवण्याचा, त्यासाठी रवींद्र धंगेकर प्रयत्न करतायत. आणि तो प्रयत्न करताना वकिलांनी हे दावा केलाय की ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे खलील शेख यांनी, आत्महत्येला धंगेकर यांना जबाबदार थेट धरलेलं नाही, तर धंगेकर यांनी या प्रकरणात लक्ष दिलं नाही असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे. आणि या मुद्द्यावरती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. न्यायालय सोमवारी यावरती निर्णय देणार आहे. नक्कीच, त्यामुळे सोमवारच्या या सुनावणीकडे आता लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी.